अंतरवाली सराटी नसून हे प्रति पंढरपूर आहे आणि ह्या प्रति पंढरपुरामध्ये आमचे मनोज दादा जरांगे पाटील हे आमचे पांडुरंग आहे. हो, आमचे दादा पांडुरंग आहेत. अरे हे मी स्वतः नाही सांगत आहे, पदार्थ नाही सांगत, अरे स्वतः भगवान सांगतात अर्जुना, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसेल एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. अरे भगवान सांगतात अर्जुना, जिथं संपत्ती असून दया असते, समाजाबद्दल आदर असतो, प्रेम असतो, त्याच्यामध्ये माझीच विभूती असते आणि तीच विभूती आज तुमच्या माझ्या समोर उपस्थित आहे. हो, मग तुम्ही म्हणाल दादाकडे किती संपत्ती आहे? दादांची संपत्ती ऐकायची तुम्हाला? दादांची संपत्ती ऐका. अरे अख्खा सखोल सर्व मराठा समाज दादांच्या पाठीशी उभा आहे. हा सगळ्यात मोठी दादांची संपत्ती. सर्व मराठा समाज हा दादांच्या पाठीशी उभा आहे. ही दादांची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि दादांकडे दया किती आहे? अरे प्राण गेला तरी चालेल, पण मी माझ्या मराठा मायबापांना आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. ही दादांच्या अंतःकरणातली असणारी दया आहे. हो, त्यांच्या अंतःकरणातली असणारी दया आहे, म्हणून तर ते आपले पांडुरंग आहे. हो, म्हणून तर आपले पांडुरंग आहे. आणि या प्रति पंढरपुरामध्ये या पांडुरंगाची सेवा करण्याचा योग मला मिळाला, हे माझं सगळ्यात मोठं परम भाग्य आहे. दुसरा मुद्दा असा की सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन सर्व गावकरी मंडळींनी केलंय. एवढा मोठा सप्ताह आहे आपलं, हा एवढा मोठा आपला सप्ताह आहे. एवढा मोठा आपला सप्ताह आहे, म्हणून एवढं सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या अंतरवाली सराटीतील सर्व गावकरी मंडळींनी केलंय. तसेच आमचे ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचं योग आला, ज्यांच्यामुळे तो मायबापांचा सेवा करण्याचा जो योग आला, ते म्हणजे आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार असे असणारे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमचे महादेव महाराज गिरी असतील. आमच्या गिरीबाबांमुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. तसेच आमचे गोड मृदंगमणी काय हा आकाश महाराज आहेत, गोड असे मृदंगमणी आहेत. इकडे आमचे गोड गाणारे आमचे नारायण महाराज आहेत, आमचे रामेश्वर महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत. इकडे आमचे काका आहेत, काकासाहेब महाराज आहेत, विनेकरी बाबा आहेत. इकडे आमचे गणेश महाराज आहेत, आमचे दुसऱ्यांदा गाठे. सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. सगळ्या मंडळींना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. विठाल आज कीर्तनाला घेतलेल्या बघायच्या शेवटच्या गाडव्यात कल्पना आहे. वारकरी संप्रदायाच्या पायात ध्यान आहे, कळस वैराग्य आहे, विस्तार राम आहे आणि शांती खांब आहे. पुरावा संत कृपा झाली, इमारत फळ आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. कीर्तनातलं पहिलं वाक्य. कीर्तनातलं दुसरं वाक्य. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा. ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे, त्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे, त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. आणि वारकरी एक असं संप्रदाय की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही, त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. हो, कारण ते इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी काय ना मुलाचं नाव ठेवलं ज्ञानदेव. ज्ञान देव, ज्ञानच देव. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासाहुनी ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषाची. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पुरावा 12वा अध्याय. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसतेल एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ध्यान जिथं देव, जिथं ज्ञान देव ज्ञानच देव. ज्ञानच देव, ज्ञानच देव. पण ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय नाही. म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोलायचा, म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे. मिळवणं कसं सोपं आहे, म्हणून भाऊ सोपा नाही, फायदा मुक्ती आहे.
फायदा मुक्ती म्हणून एक भजन लिहून घ्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबा एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबा एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या, अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. साई बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वरती आकाश आहे. तुझ्या देव आहे. साधना. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. लाकडात अग्नी आहे, दर्शन कर. दुधात लोणी आहे, क्रिया कर. उसात साखर आहे, प्रक्रिया कर. हृदयात देव आहे, साधना कर. म्हणूनच 750 वर्षापूर्वी एकाही ना मुलाचं नाव ठेवलं ज्ञानदेव. पण ते ज्ञान प्रत्येकाला, प्रत्येकाला. पखवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे, गाण्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे, मै सिस्टीमवाल्याला त्याचं ज्ञान आहे. पण ते ज्ञान परमार्थच चालत नाही. पुस्तकी ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नॉन लिव्ह. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे. तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवत. आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही. जी विद्वान नसतात त्यांच्याकडे संपत्ती असते. संपत्तीचा नियम आहे, जी माणसं वागून हलकट आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे. अहो, जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वाढाय बिडी नाही. आणि जे कवडीचं काम करीत नाही त्यांना होत आला पैसा. लक्ष्मी चंचल आहे ना. आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाची घर राहते. मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा, पा सोमवार एकादशी. सोमवार नाही, एकादश नाही, मग थोरला बोरियड मधलं डोक्यातून जाईल, घटना असते. हो, त्याचं उत्तर नीट ऐका. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही. आणि नीतीची लक्ष्मी दगडा राबता डोका देत. हो, सांगू, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. इस्टेट किती असू द्या, आई बापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत. आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आपले काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का, उभ्यानं जेवतो. अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मळ व्याध आहे. आग होती म्हणून उभ्यानं जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का, कुत्र्याबरोबर हिंडतो. त्या जोडीदार रे त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का, बायको हातात धरून हिंडतो. अरे बायकोवर विश्वासच नाही. आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा सुशिक्षित. आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे? ज्ञान देव. ज्ञानच देव, ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही. फक्त जन्माला आलं, पोरं पैदा केले, नातू झाले, मी ह्याला काही केलं नाही. काय नाही केलं. बापाची इकली स्कॉर्पिओ घेतली, 90 पिला, त्याच्यावर धडकला, अमरात्मा झाला. काय नाही केलं. बापाचा गुंठा ऐकला, स्कॉर्पिओ घेतली, हायवेनं गेला, धाब्यावर जेवला, 90 मारली, कॉकटेल झालं, डिवायडर मधून आत गेला, जाग्यावर मेला. तरी माणसं म्हणली एक सच्चा दिलदार व्यक्ती गेला. याशेच महाराज आहे. हो, एकदा नीती घासाडी ना तर माणसाचं काहीच जायला लागत नाही, आपोआप जात ते. आता एक वाक्य सांगू का? हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर. आणि तो बसणाराला विचारतो, हो वडा आणू का पाव आणू? जमिनीचा मालक. तुम्ही पहा महाराज, आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना, कोट्याधीश, एकाला घरी चहा नाही. सगळे सगळी गरीबाचा चहा प्याला हॉटेल पुढे पाहतो. कडक कपडे घालणार, चहा द्या भाऊ. आणि चहा पिताना म्हणणार, जी शिब्यात लाभले बरं, काल तुला खड्डा घ्यायला घातला. आणि चहा कोणचा पिणार? गरीबाचा, सुताराचा. जी माणसं मोजरी जातात त्यांचा चहा पिणार. तुम्ही माणसांना समाधान नाही महाराज. हो नाही. आजही पा तुम्ही भांडे घासणारी बाई 3रा मजला चढती.
सर्दी नाही तिला. शेतकऱ्याची बाई 10 लिटर दूध काढी ती, खोकलं येईना तिला. श्रीमंताची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मनक्यात गॅप, डोळ्याला अंधार येते. अगं बाई तू जगती तरी का आला, त्याला तरी मोकळं कर. तोही गुतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईना, तोही उलथाना तर का करील ते काय. दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्रेवानी बसायचं नाही. ते तोंड सोडून देण, डोक्याला हात लावून, दाढीला हात लावून, चांगडेवर करंगोडी फाकवा, यायचं नाही, यायचंच नाही. अरे आपण एक तर भाग्यवान आहे की आपण मनोज दादांचे मावळे. हो, आपण सगळ्यात भाग्यवान माणसं, म्हणून दरिद्रेवानी बसायचं नाही. इथं येऊन असं बसू तुम्ही, तसंच न्यायला मग आपल्या कीर्तनाला भामटेवानी बसायचं नाही. आणि आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोलत जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. पण भामटेवानी आपलं कीर्तन ऐकायचं नाही. नाही तर आम्ही म्हणायचं, बैल का म्हणत तुय म्हणत त्याच्या दुधाचा च्या ते जमणार नको करू कोणाच्या गोष्टीचा, नको करू कोणाच्या गोष्टीचा, कोणाच्या गोष्टीचा, नको करू कोणाच्या गोष्टीचा, कोणाच्या गोष्टीचा पतीला चोरीचा दाना त्याचे, करू कोणाच्या गोष्टीचा पतीला चोरीचा दाना त्याचे. अरे मुगी गाता हरपली जिंदा, हरी 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 मुगी गाता हरपली जिंदा. चिंता बिंता करायची नाही, फक्त पटापटा. तुम्ही आजारी का काही? हा, आजारी राहणार कस काय? कारण आपण आहेच म्हणून दादांचे मावळे. विढाल विढाल. हो, आणि आता आपल्याला आजचं कीर्तन आहे, हसत खेळत भगवंताचं नामस्मरण करायचंय. कारण याच्यातून आपल्या मनोज दादांना शक्ती मिळणार. हो, म्हणून हसत खेळत भगवंताचं नामस्मरण करायचं. विढाल. म्हणून चिंता बिंता काही करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही, चिंता करून करायचं काय? बरं काय आपल्या हातात? अहो, इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर, बदलून देईन. अहो, ही बल्बची गॅरंटी आहे, बल्ब विकणाराची काय गॅरंटी? पैसे मोजतानाच मिळाला. बरं, बल्ब घेणाराची काय गॅरंटी? होल्डर मध्ये बसवाय गेला, व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला, पण याचाच नंबर नाही. म्हणून चिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही, ते चिंता करून काय उपयोग नाही. आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टीची कधी चिंता करायची नाही. आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1, आयुष्यातलं वाया गेलेलं क्षण पुन्हा मिळणार नाही. 2, शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3, दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4, ईश्वरासारखा बाप मिळणार. सगळं मिळेल, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2, शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली, दररोज काळी कर, पहिली नाहीत. बरं, ही तुम्ही केस काळी का करता? बरं, तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता? बरं, असं कधी झालंय का वासरे माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू? नाही, मग हातानासाठी करता कशाला? 2, शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3, दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4, ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कथांग कादंबऱ्या नका काढू, आई बाप सांभाळायला. हो, अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच आई वृद्धाश्रमात आहे. आणि तो आईची माहिती सांगितो रडू 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 आईची माहिती सांगितो. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा, शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही. पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आई वडील आहे, जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संगच.
एकाला साखळी एकाला चेन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि आमचे स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. म्हणजे ते तिकडं ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलंय. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे? हे तिचे वडील आहे. अरे तोही त्यानं पुलावरून फेकून तो काय त्याला सांभाळी त्याचा बळी दिल्यावर तो पूल तरी टिकव. आई रे बेईमान दुनिया, आई रे, 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 आई रे बेईमान दुनिया, आई रे. सुधारला. अरे काय डोंबलं सुधारलंय. धोतर गेला आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन्स आली, जीन्स गेली बरमोडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारलं काय? आता इथवर तर आलंय, अजून इथभरवर सरकलं म्हणजे आला महात्मा. हो नाही म्हणून चिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नसते. चिंता करून काय उपयोग नाही. आणि एक दिवस सगळं जायचं आहे, मग चिंता करून करायचं काय? आज मेला पल्ला मेला, आज मेला पल्ला मेला, आज कीर्तनाला घेतलेला आपण नामदेव महाराजांचा आहे. ज्ञानदेव आहे, ज्ञानदेव आहे. मग तुम्ही म्हणाला आमच्याकडे ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञान आहे का? कोण खात्यावर रिटायर झाले, काही परमनंट झाले. अहो काहींचे पोर लग्नाला आले, बापाला पगार नाही, काही ना पाहुणी येईन, रेंज गेली काहींची रेंज, काहींचं तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा, काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. हे मे बी म्हणाय एमए सोडून द्या. एमए पीपीएचएम कॉमलेट विलेट स्टुडंट इंजिनियर केजिन हायर केजिन लोअर केजिन एमबीए बीएड डीएड बीएड आर्ट्स एंड कॉमर्स एंड सायन्स आणि वन इयर सोनियम टेकन बिग टेकन डेरिंग डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर एमपीएससी यूपीएससी नेट सेट फार्मसी आयसीटी अग्री एमबीए बीएन हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ मोकार तज्ञ. अहो काही माणसं मारामारीत तज्ञ, काही माणसं भांडणात तज्ञ, काही माणसं पिण्यात तज्ञ, किती पिऊ द्या नाही चटीवली करत तज्ञ, काही माणसं जुगार खेळण्यात तज्ञ, आखी इकली तरी राणी सोडित नाही तज्ञ आहेत. अरे बाबा अख्खं जग तज्ञ आहे, पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ अहो पुरावा आहे त्याला 7व्या अध्यायात. हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा अख्खं जग तज्ञ आहे, पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज कोण? 1-2 मिनिटांमध्ये अख्खं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो.
देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव दूध प्याला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज, 14च्या 14 मालसरी सकल संवाद घेतली नामदेव महाराज, आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज. अख्खं नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला 2 मिनिटात सांगितलं, बाकीच तुम्ही घरी गेल्यावर पाठवून बसा, पण 2 मिनिटात ऐकायचं. देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव दूध प्याला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, मेलेली गाय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज, 14च्या 14 मालसरी सकल संवाद घेतली. या जगातला पहिले येते संत नामदेव महाराज, आणि महत्वाचं म्हणजे वयानं 80 वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, त्याला आपली काळजी आहे. आपण तडफडून मारायचं नाही. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता बसणारी माणसं विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचे विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. कटेवर हात विटेवर व्हाय, तो राजाचा रंकही करेल, रंकाचा राजाही करेल. अहो रात्री नोटावर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. हो देव येतो, देव येतो. घमेंड कमी करा, घमेंड. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या, घमेंड कशाची करा, जिरती जिरती जिरती. आज घरी जाताना म्हणतच जा असं, जिरती. आतापर्यंत या जगात योग सुद्धा असं माणूस झालं नाही कधी जिरली नाही म्हणून. घमेंड जास्त झाली का देवान त्याचा गेम केला त्याला. अहो ज्या ज्या सासांनी सुनांचा छळ केला त्या सगळ्या सासा दिंडी तो शिवाल्या झाल्या, आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांची छेड केली अहो तोंड जोडाय माणूस मिळाला. अहो ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर कमवलं, अखेर रिटायर झाल्यावर रेडे झाले. आले आरतीला घालले लोटांगण, कायला घालले लोटांगण, इकडून पारसत घेतो खातो पण इकडून. हो देवे तू सोडित नाही कोणला. अहो काही नाही इस्टेट मोकर आहे, पोरगा नाही, काही नाही इतकी पोर आहे, झोपाय जागा. अहो काही नाही इतका प्रयत्न केला, 3 सख्या वहिनी गेल्या, 3ही फेल गेल्या, नाही झालं. अहो काही नाही इस्टेट मोकर आहे, पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली, 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख, 9 लाख, आणि मरती नाही. अहो काही माणसं चालू चालू मेली मारा, काही नाक गाव काटाळले, पडेल पठ्ठ्या, खात नाही पित नाही. अहो अरे एक दिवस सगळ्याला जायचंय, एक दिवस सगळ्याला जायचंय, मग चिंता करून करायचं काय. विढाल विढाल हो एक दिवस सगळ्याला जायचंय, विढाल चिंता बिंता करायची नाही, फक्त पटापटा बोला जायचं. मी बोलायचं ते मग बोलायचं, दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन. एज्युकेटेड लोक जरा नीट ऐका. अकॉर्डिंग टू विढाल सगळं जायचं आहे म्हणून चिंता बिंता करायची नाही. अहो क्षणाचा सुद्धा भरोसा नाही, क्षण भंगोरा नाही, फक्त फटाफटा बोलत जायचं. मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन. एज्युकेटेड लोक नीट ऐका, विशेषतः 7वा वेतन आहे. सर्व्हिसवाले शिक्षक लोक, प्राध्यापक लोक, प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि फटाफटा बोलत जायचं. या जगात देव आहे का, हाला हा नाहीला नाही. बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला, पण मी पाहिलाय दादांच्या रूपात. हो आता याच्यात 2 प्रभाव झाले, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव
आहे याचा अर्थ त्या मंडळींकडे अहंकार नाही. पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे, पदाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, त्या मंडळींना हा देव मान्य नाही. मी आता 4 प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना. सगळ्या तुम्ही जर मी म्हणलेला प्रश्नाला हा म्हणले हा तर तुम्हाला आमच्या टोळीत यावं लागेल. आणि नाही म्हणले तर आम्ही जेवढे माळ करीत नाही यांना मी माझ्या सगट माळा काढायला लावणार. खरं मान्य? चला देव आहे किंवा नाही. आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पेशी आहे, तांबडे पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहेत, छावणी सम्राट आहेत, अनेक प्रकारचे सम्राट आहेत, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला? मग ऐका उत्तर. हाला हा म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. म्हणजे देव थोडस मोठ्याने बोला ना. हा एखादा म्हणेल पटलं नाही. दुसरा प्रश्न, MSc बॉटनी, BSc बॉटनी, सुलॉजी जर कोणी असेल शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य तर त्यांना प्रश्न आहे. झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या त्या मुळ्या आहे, वरती आलं ते खोड आहे, खोडून आल्या फांद्या आहे, फांद्यावाली पानं आहे, पानावाली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निदरपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देयर आर 4 पार्ट्स ऑफ फ्लावर्स. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कॉन्ट्रॅक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. हो म्हणजे देव आहे. एखादा म्हणेल हेही पटलं नाही. तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलं कुठून? किती दिवस शाळेत जाय पण औषधा काढणारालाच कळलं नाही तर तुला काय वांग कळत? अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्या? तर देवाची करणी. नारळात पाणी एखादा म्हणेल हेही पटलं नाही. चौथा प्रश्न, हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दाशेवर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही. आणि जो जवळ असलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. म्हणजे देव आहे. एखादा म्हणेल हेही पटलं नाही. शेवटचा प्रश्न, उद्या बाळ जन्माला येणार आहे, आजच त्याच्या स्तनात दूध तयार आहे, आजच. मग एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल घडवू शकतो. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमवाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या म्हणा बापाला पेलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे सगळं जगच देवाच्या ताब्यात आहे. देव आहे. परत डोकं नाही लावायचं. हा देव आहे. महिला मंडळ गुरुवार संपले का? संपले. बर किती गुरुवारापैकी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडल्या लबाड नाही बोलायचं? नाही मग कशाला गुरुवार केली? अहो पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जाऊला काय भेद त्याचा? अहो पार्वतीचा दणका उठला, दुर्गड भारी, शंकर म्हणतो लिंबू पी. 4 गुरुवार करती, सासरा उपाशी मारी ती.
काय काय करायची गरज नाही. ओव्यांटर म्हणून आपण आठपर्यंत येणार. तिसऱ्या अध्यायातली विटाळकरी मंडळी, महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न बजावे आणि तुम्ही तीर्थाशी ना जा. तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलं धिंडायचं नाही. काशीला जातो कशाला? आणि काशी बिशीला जाणारी याडपाटा ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, तिथं मरावं लागत. हे बावलट काय शिवगात येतं, मी त्यावेळेस खात नाही कानपाट फोडी. काशीला त्यावेळेस समन काय? तुला जायलाच कुणी सांगितलं होतं काशीला? पैसे घालवले, चिकून आलं तर गाय दूध झालं कमी पडली आणि दोन्ही पोरं वाईली निघली, हीच काशी झाली. गेलता खाल तिकडे काय. आणि ट्रिपाकडनं आमच्या बाबा लोकांचा धंदा झालाय. पैसे उरत या, दिवसही निघत या. उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा घेऊन आला. दोन्ही काशी खुश, ही काशी खुश ती काशी खुश. आणि काशीला जायची औषधांना नाही, यांना लई. हा, यांना फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलागलीच त्याला या हिन सारखाच पण घेऊन चालली काशी. मग ते म्हणाल महाराज काशीवर एवढं वाईट कोण बोलला? होवे आपल्याकडं मोक्ष देऊन उदार काशी होई किर परी वेचावी लागे शरीर ती. हो, तुम्ही देवांतरानं भाजावे, तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलं थिंडायचं नाही. अहो 9,000चा बोकड कापला देवाला, 9,000चा बोकड आणि देवाला वाहिल्या नख्या फुर फुर फुर. हे लोक नाख्या का वाता माहितीये? ते शिजत नाही. त्या जर शिजल्या ना देव वासवत मी ह्याला. जाऊ मला सांगा, कोणती बाई सहज म्हणते? सहज आमच्या पप्प्याच बाप मेला लय भोळा महादेव. सहज म्हणते ती, त्याने एवढं काही समजत नाही. एखाद्या मजुराच्या हिशोबामध्ये 2-4 रुपयाचा होल झाला का, ती मजुराला काय म्हणते? त्यांच्या बोरसा ठेवू नका. ती एकदम बोळे बोळे. आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेव, पण ह्या टोळीतला एखादा असा म्हणला का कमाया पप्प्याची आई भोळी महादेवी? अरे तू म्हणतो कोणलाही सांग, पप्प्याची आई सांग. पण श्रेय ती माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 अंकी नाटक करते. 3 वर्षात 3 वाक्य बोलती. ऐका पहिलं वर्षाचं वाक्य, आठवा तुमचं नवीन नवीन वर्ष आठवा. पहिलं वर्ष, पहिलं वर्ष. अहो अहो संपलं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष ऐकलं का? तिसरं वर्ष कान फुटले का? 4थ्या वर्षी तुम्हाला दिंडीचं प्रस्थान का? आला आमच्या बोकांडी, आला आमच्या बोकांडी, झाला दिंडी तिने घरी. बरं इकडे येऊन का सुईना राहतो? दिले एका दिंडी 2 दिंड्या करून, हे नाही ते नाही. चिंता करायची नाही. आणि आयुष्यात 3 वाक्य कधी ध्यानात ठेवायचे महाराज. आयुष्यात 3 माणसांपासून कधी सावधान राहायचं. 3 माणसांपासून कधी सावधान राहायचं. एक मित्र. कीर्तन संपल्या प्रत्येकानं आपले मित्र तपासायचे आणि त्याला सांगायचं इथून माझी शेवटची भेट, परत आपली गाडी घ्यायची नाही. तो म्हणला मी तुझ्या गाडी आलो, पायी पायी तिकडे आपल्या गाडी घ्यायचं नाही. तो म्हणला माणूस की उडत गेली माणूस. हा विनोद नाही महाराज. अहो 70% लोकांचं आयुष्य जर कोणामुळे बरबाद झालं असेल, मित्र मित्र एक मित्र मित्र असावा. मित्र गायक असावा, मित्र वादक असावा, मित्र कीर्तनकार असावा, किमान मित्र नीतिवास तरी असावा. हो मित्र असावा, पण 4 गोष्टीचं कल्याण करणारा असावा, नाही तर नसावा. 1 मित्र, 2 पाहुणे रावळे आणि 3 भाऊवंद. भाऊवंद तर असे खप मारायला पाहिजे महाराज तुमची विनामची. अहो जिवंतपणी नीट जगून देती नाही, मेले हो त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खाना मग जुनी माणसं घरचीच 5 पोरं का होऊन द्यायची? नको बा कोणाला राम राम आपली स्टोरी. अहो विनोदाचं भागतो. तुम्हाला एक मोठ्यांचं उदाहरण सांगतो, मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा. आणि आपलीच माणसं आपल्या आयुष्यात किती धोकादायक आहे एवढंच ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. 4,30,000.
80,000 बायका होत्या, 1,00,000 पोरं होते, 1,25,000 नातू होते, 1,25,000 पंत होते, अशी 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. आणि पुरी लंका मेला रावण मेला. आपल्याकडे काय ग्रामपंचायतीला निवडून आलं एवढं का पाहत नाही. आपल्याकडे काय 2 सांगते तरी पंक्तीत बोट फिरी दे, भातवाड मटकी वाढ 2 सांगते. अहो एकाच्या बोटात 2 अंगठी होत्या सोन्याच्या. आणि ती एका बाजारात एका बाई पुढे जाऊन उभं राहिलं. कांदे कशी दिले, टमाटे कशी दिले, कांदे कशी दिले, टमाटे कशी दिले. त्या बाईनं ओळखले ह्याला कोणता रोग झालाय. त्या बाईच्या बायात 2 जोडी होते सोन्याचे. ती म्हणली कांदे 3 रुपये, बटाटे 4 रुपये. कांदे 3 रुपये. अहो जेपीसी टाकून गेलं तर अजून आलं नाही. आणि काय 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. आणि रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता एक. इंद्रजित म्हणजे त्याला 14 वेळा इंद्राला हरवलं होतं. आणि रावण त्याच्या जीवावर जास्त उड्या मारत होता महाराज. कोणाच्या? इंद्रजिताच्या. आणि इंद्रजित कसा मरेल हे फक्त त्याच्या चुलत्याला माहित होत, बिभीषणाला. म्हणून चुलता होतो तो त्याचा. चुलता म्हणजे बापाचा भाऊ ना आजीचा पर्याय ओढून सांगितलं म्हणजे बरं. हो इंद्रजित कसा मरेल हे फक्त त्याच्या चुलत्याला माहित होतं, बिभीषणाला. बिभीषण रामाकडे गेला आणि बिभीषण फुटला. बिभीषण रामाकडे गेला आणि बिभीषणानं रामाला सांगितलं तुमच्या खानदानीत तुम्हाला रावण मरत नाही, तुम्हाला आधी इंद्रजित मारावं लागेल. इंद्रजित मेला तरच रावण मरेल. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची. आणि मीटिंग धाब्यावर नाही झाली. मीटिंग चकना चुकणारा सर्व खांड खुंड खाऊन नाही झाली. मीटिंग डोळे उघडे ठेवून झाली. फक्त विभीषणानं रामाला सांगितलं तुम्ही बाकीच्यांना जसं मारता तसं इंद्रजिताला मारू नका. इंद्रजिताच्या हातात इतकी ताकद आहे महाराज. जर इंद्रजिताच्या हातात धनुष्य आलं आणि त्यानं जर बाण लावला धनुष्याला तर समोरचा मेलाच म्हणून समजायचं. फक्त त्याच्या हातात बाण येता कामा नये असं महाराज. इंद्रजिताला पाठीमाग भात्यामध्ये हात घातला महाराज आणि भात्यातून बाण काढला. सुसो करीत बाण आला महाराज आणि इंद्रजिताचा कोपऱ्यापासून हात उडाला. युद्धातून उडाला तर लंकेत जाऊन पडला. 10 पसावा झाला हाताचा. इंद्रजिताची बायको बाहेर आली, सुलोचना पतिव्रता होती महाराज. तिनं तो तुटलेला हात ओळखला आणि तिनं सांगितलं ज्यानं इंद्र हरवला होता त्याचे हात उडवायची डेअरिंग केली. पण तिच्या बापानच केली. ती मना केली. बापच होता लक्ष्मण तिचा. हो तो तुटलेला हात हल्ला महाराज. हल्ला तर त्या तुटलेल्या हातामध्ये इंद्रजिताच्या बायकोनं तो पेन दिला. तर त्या तुटलेल्या हातानं लिहिलं तुझ्या माहेरच्यांनी माझा घात केलाय. काय बोल तुटलेल्या हातानं लिहिलं. तो तुटलेला हात सुलोचना रावणाकडे घेऊन गेली. महाराज आयुष्यात रावण कधीच रडला नव्हता. हो कधीच रडला नव्हता. पण त्या दिवशी रावण जसा रडला महाराज माझा तर्रावान मुलगा गेला. त्या दिवशी माझं मरण जवळ आलं. रडला महाराज रावण. रावणाची सून समोर आली आणि सुनेनं सांगितलं सासरे बुवा ज्याने माझ्या नवऱ्याचा हात उडवला त्याचा बदला घ्यायला जायचं. रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज. रावणानं सांगितलं जा. पण ही मधली दरबारातली माणसं लय नालायक असते महाराज. यांनी सांगितलं अरे तू विद्वान कशाचा, तुझी सून विधवा आहे, तू रामाकडे पाठवून राहिला. रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली नाही बायको आणून देन तू सून नेऊन जाय. मधली माणसं लय नालायक असते महाराज. तर तू काय करशील. त्या वेळेला रावणाचं वाक्य महाराज ज्या राज्यात रामासारखा राज्य आहे आणि लक्ष्मणासारखा भाऊ आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची गॅरंटी मला आहे. बस अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण पण त्याच्याच भावानं त्याचा पर्या माराय मीटिंग घेतली. याच्यावर निवांत विचार करा घरी गेले. आणि मग रावणाची बायको आली म्हणली का हो तुम्ही तर लय विद्वान आहे, तुम्ही तर लय वेदाच्या गप्पा सांगता. मग तुम्ही सीता पळून आणल्यावर तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही. त्या वेळेला रावणाच्या डोळ्याची कळवली झाली महाराज. आणि रावणानं सांगितलं बंधुदरे मी माझी इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही. ऐक बंधुदरे मी माझी इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही. ऐक मी ज्या वेळेला सीतेच्या झोपडी पुढे गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना तेव्हा मी सीतेला म्हणलो होतं माय भिक्षा वाढा. आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका गेली तरी चालेल पण माय शब्दाला धोका देणार नाही याला रावण म्हणतो. जळाली लंका जळाली पण माय शब्दाला धोका दिला नाही ध्यानात ठेवा.
विठाल. हो, म्हणून अभंगातले 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा आज गायकवाद गुंजन मंडपाली माई सिटी मॉली महिला पुरुष बचत गाठाचे बाय अंगणवाडीचे बाय सासल उपाशी मारणार बाय कॉलेजचे पोरी पळून जाणार पोरी बापली दाखवणार पोरी बेवडे बिवडे जुगारी बिगारी उद्या म्हणे नको मानावं घेतलं चाय मी कीर्तन मानावं घेतलं. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी एवढं सुंदर या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सर्व अंतरवाली सराटीतील. याला आता अंतरवाली नाही, याला प्रति पंढरपूरच नाव दिलं पाहिजे. हो, आणि माझं तर तुमच्यापेक्षा माझं भाग्य आहे की साक्षात पांडुरंगा समोर मला सेवा करण्याचा योग मिळाला. हे माझं सगळ्यात मोठं. हा, आणि ही विभूती काय साधी सुधी नाही. दादा म्हणजे काय साधी विभूती का? दादांच्या बाबतीत एक वाक्य सांगा. जगाच्या इतिहासात माऊली नंतर समाधी नाही, तुकोबाराई नंतर वैकुंठ गमन नाही, शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही, आणि मनोज दादा नंतर विभूती नाही. हो, अजून एक वाक्य आहे का? जंगलांमध्ये अनेक हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे गायांचे कळप आहेत, पण सगळ्या कपिला नाहीत. सगळ्या कपिला आहेत, पण कामधेनू नाही. जंगलात अनेक झाड आहेत, पण कडपतरू नाही. तशी या जगात अनेक नेते आहेत, पुढारी आहेत, पण मनोज दादा जरांगे पाटलांसारखे नाही. एवढा मोठा आपला सप्ताह या ठिकाणी आहे. म्हणून आजच्या कीर्तनामध्ये सगळ्या बसणाऱ्या माणसांना पाया पडून सांगतो, थोडं हसत जा. हसत जा, गॅरंटी नाही. हसत जा. आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात असतात प्युअर मोक्या मादाचे असतात. लय धोका आहे. हसत जा. हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. हसलं पाहिजे. आणि जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, म्हणजे हळूच बोलतात, लबडेबाज असतात. अहो, जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते, म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला सांगाल का? असं असणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. आणि दादांची चिंता करू नका, दादांची चिंता करू नका. आणि ज्यांच्या पाठीशी साक्षात पांडुरंग उभा आहे त्यांना चिंता करायची काय गरज? दादांची चिंता करू नका. आणि दादांना काय होणार नाही, दादांची चिंता करू नका. अहो, जो अख्ख्या समाजाचं काम करतो त्याला साक्षात देवाला त्याचं काम करावं लागतं. हो, एवढं सुंदर आयोजन आहे. म्हणून आजच्या या अभंगामध्ये नामदेवराय जसं दादांनी नियम केलाय की जोपर्यंत प्राण गेला तरी चालेल, पण मी माझ्या मराठ्या मायबापांना आरक्षण आणून दिल्याशिवाय राहणार नाही, हा आमच्या दादांनी नियम केलाय. आणि नामदेवराय सुद्धा आजच्या अभंगामध्ये नियम करतात. काय
आणि कोणता तरी एक नियम करा. कोणता? विढाल हो दे जा वाचवराव दे आणि नियम करा आणि कोणता तरी एक नियम करा. आता आपल्याला आपल्या नगरीमध्ये काही एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटला हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण नुसती कीर्तन नाही कोणा कमार जाता आमचा आलं सांगायचा धंदा, तुम झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालो पैसे कमाई, तुम्ही लागले जमिनी काय. चला आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण चांगलं सांगणं माझं काम आहे. चला आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असं संकल्प करा की ती राख नदीत टाकू नका, घरी घेऊन या, गोणीमध्ये भरून घरी घेऊन या आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. सगळ्यात कल्याण. कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. महिला मंडळ, तुमची सासू मेली का उश्या गोदाड्या गाद्या चालली थोबाडवाशीत नदीला घेऊन. आजपासून टाकायच्या नाही. चांगली असं धुवून वापरा, नसन पेटून द्या, पण नद्या स्वच्छ ठेवा. हो नद्या स्वच्छ ठेवा. आणि दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्हाला जर नदीत टाकायचंच असलं तर म्हातारीच्या गळ्यातले मणी टाका, नाकातली नट टाका, कानातलं टाका. पण आजपासून जर उशान गोदाड्यान गाद्या जर नदीत टाकल्या, बाकी तुमचं तुम्ही पाहून घ्या. पण नद्या स्वच्छ ठेवा. काय म्हणजे नदी ही माता आहे, नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झालं असेल, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक हे जे रोग आहेत. तुम्ही एक अभ्यास करा सगळी एज्युकेटेड लोक, पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हता. मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ऍटम आला कुठून? बरं सगळा खेळ कधी झालाय? या आता तांबड्या वाढल्या, पांढरे कमी झाले, पांढरे वाढल्या तर तू वाढदे पण गपचूप ना. ते पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक? पेशी वाढण्याचं कारण आहे का? एक, व्यायाम नाही. 2, 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते. म्हणजे मसाल्याचे फक्त दोघांना सूत्र कळतात, त्या आचार्याला आणि किराणा दुकानदाराला. तिसऱ्याला यादीच वाचता येत नाही. नावच आहे खेळले बरं लोकांना, नाव सापडा द्यायचं कुठं काय समजत नाही. आणि मसालेयुक्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आलेत, व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढली. आता डॉक्टर बिक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक काय होतो? अटॅक हा रोग नाही. असं तर डॉक्टरला का आला? त्याच्यात उशाला गोळ्या होत्या. अहो अटॅक हा जळकाट माणसांना येतोय. दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन वापायली मन बाकीची म्हणले पाहुण्याची होती चाय मी आलं ना. आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो, त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला. एक, बोलणं बंद झालं. लोक बोलणं जो प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत पप्पीची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय आणि श्यामच माहितीये, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. अपूर्वी शीतगार का व्हायचा, आता एसटी आली बी गेली बी, कानात वायरी नुसतं झुलायचं. काही माणसं येडे बाबडीत बसत येत अंधारात एकटेच. चेन उघडीस, चेनवर वाढायचं ध्यानच नाही, कानात वायरी नुसतं झुलायचं. अहो एका बाईनं भात खाल्ल्यावर वरण मागितलं. त्याला समजानाच आपण काय खाल्लं. कानात वायरी नुसतं झुलायचं. अहो एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलं. कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले बघा झाले. अहो काही एसटीत बसले त्या कंडक्टर 10 मिनिटं त्याचे पुढं होता तिकीट काढा. उघडी तिकीटच काढी ना हलतच होता. त्यांना कानमध्ये ठेवून दिलं. काय अहो एक तर गायचं दूध काढायला गेलं कानात वायरी, मग बांधलं ते नाव का नाही. आखं दूध खाली गेलं. अहो 2 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या. एक काढी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात. बाबूराव आला धनगरवाडीत घुसला. सगळं झालं, कुत्रं जाळू आलं, वायरच गुतली. मिळालंच नाही काय.
अहो एक तर लघवीला गेला आणि फोन आला, मग चेन तर घालाव का नाही? चेन सुद्धा खोली नाही, अख्या बुटात पाणी गेलं त्याच्यात. हा विनोद नाही, हा विनोद. महिला म्हणतात झोळीमध्ये पोरग रडते, झोळीमध्ये पोरग रडते. त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ते झोळीतून खाली काढलं आणि फरशीवर ठेवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोराला. पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला. आता दूध पोराच्या हातात देऊन बोलाय का रोग झाला का? वर गप्पा आणि ते खाली कुत्रीचं पिळून नाका दूध पिऊन गेलं. हा विरोध नाही, हा विनोद नाही. महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं. आणि ह्या मोबाईल मुळे संवाद संपला. हो माणसाचा सोडा, नवरा बायकोचा संपला. अहो एका खाटावर दोघं बोला ना, दोन कोपऱ्यात दोघं, ह्याचा पबजी तिचा टिकटॉक. 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. अन्न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1 मोबाईल मुळे माणसं बोलायची बंद झाली. 2 मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसा द्या. येड्या बाबडीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला शेण गाऊन येणे यंदा. 2 मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईल मुळे मेंदू खराब झाले. 4 मोबाईल मुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5 मोबाईल मुळे दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. आणि 8वा मोबाईल मुळे झोप गेली, झोपती नाही. या मोबाईल वापरणाऱ्याची अवलती नाही, या झोपती नाही. अवनिव्या रात्री एकानं गोदडी फाडली, टार गोदडी फाडली. त्याच बाप म्हणला काल यानं घाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडी ना. हा विनोद नाही, हा विनोद नाही. आणि या गोष्टी मोबाईल मुळे झाल्या. महिला मंडळ पाया पडतो तुमच्या. लहानाले पोरांना मोबाईल बसून जरा तू ठोचा. आपल्याला वाटतं एकुलतं एक हे, पण जे राहिलं पाहिजे ना. आपल्याला पाणी पाजाय पोर जगलं पाहिजे. अहो 70चं म्हातारा बिन चष्म्याचं वाजी दे. आणि हे इंग्लिश मिडियमचे उचलून गाडीत बसवलं कधी? 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत. ते म्हणतात एका गाडीत 2 काका कश काय? त्याची आहे म्हणले आपल्या घरात तर एकही काका नाही. हा विनोद नाही, हा विनोद नाही. ह्या गोष्टी मोबाईल मुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. अटॅक काय येतो? टेन्शन, कशाचंही टेन्शन. अहो शेतातून आला आणि चुलील 2 तांगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या, तो म्हणला मी टेन्शन मध्ये. बायको म्हणली काय काय होईन या देशाचं? ती म्हणली देशाचं मरू द्या, तू तर जाळाल तेवढं वाडा, नाही तर सकाळी लुकी लावा लागला. टेन्शन मध्ये महाराज, माझं टेन्शन. आणि त्याच्यामुळे अटॅक होतो. आता अटॅक घेऊ नाही याच्यावर औषध सांगतो. 1 काल काय झाला आठवू नका, काय चिंता करायची. कॉलेजला असताना पोरी तुला धोका दिला, देऊ दे तुला एक्सेल दिला का? अरे आ शेती गमेले तू चौथा येड्या. पोरीसाठी मरतो का तरी वंगरे यार सिर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी 1 काल काय झाला आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका. अटॅक येणार. अटॅकला दुसरं औषध, अटॅकला दुसरं औषध. भांडणाचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका. जय. आता भांडणं करायचे, मारामारी करायचे, दंगली करायचे, बॉक्सी करायचे दिवस आता राहिले नाही. या 10 वर्षात महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करतंय. नंबर. अहो ते बिचारे पोलिसांनी तरी काय काय करावं? पोरगी पळून गेली, बरं आपली गेली ना, चालला तिचा पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं पाहिजे. इकडे पोरगी गेली का तुही आतल्या खोलीत चाल. दांडकत राहत आता 2-4 लावणे आणले पाहिजे. तुका जपला असला होता का पोरगी पळून गेली मला सांगायला? पोर सापडत नाही तर तुला सोडित नाही बसा. काय आई बापा काय? आता सध्या पेपरला एक बातमी असते बघा, पेपरला एक बातमी असते. अल्पवयीन मुलीला फुसलावली, अल्पवयीन मुलीला फुसलावली, अल्पवयीन मुलीला फुसलावली. आता छापणारे पहा किती हुशार आहे. 15 वर्षाची टोनगी ती आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन. आणि याच्यात तुम्ही सगळ्या शिक्षा कोणाला देत्या? पोराला. आरोप कोणाला ठेवता? पोरी दोष नाही का? 15 वर्षाची टोनगी आली ती, तिला समजत नाही का काही पोरगा आपल्याला फसवत आहे. त्याने दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्याने दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून बोंबलं थिडतीन परत भुकती. तुला लाज नाही वाटत? हा विनोद नाही महाराज. आणि या सगळ्या गोष्टीला पुरीची आहे जबाबदारी. सगळ्या
पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात, खोटं बोलायचं नाही. कोणती बाई कीर्तनात बसली तुझी पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही? हे माहित नाही? बोटवर कर बरोबर मी सातकार करतो तो. बरं जाऊ दे, आजचं पाकिट देतो कर बोटवर. अरे सगळ्यात मोठं पाकिट आपले दादा आहे. विनाचा भाग सोडा विडाल. पोरीची आहे जबाबदारी. खरंय का नाही? खरंय. आता खरंय महाराज, आईंना काय वाटत नाही महाराज. आता पोरगी पळून गेल्या काय म्हणते मला अंदाज आलता, मग तू आम्हाला बसली होती का तेव्हा? आणि आपण जर म्हणलं ना तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली तर तिची आई म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलं, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. तिला रोज डोंगराला हिंडावं लागतं. आता काय अरे प्रेम करायचं ते ना, हा तयार राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा. हो, चपड्यावर प्रेम करू नका, एक दिवस चालायचंय. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपलं प्रेम केलं. अजून एक वाक्य लिहून घ्या. हे हृदय इतकं हलकट नाही घ्यायचे, कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही की एवढं चांगलं हृदय कोणालाही द्या. अरे आपण अवार गवार माणसं आहेत का रे? 96 कोळी खानदान घराण्याची माणसं आहे आपण. हे छत्रपती शिवाजी संभाजीचं रक्त आहे. 15 पिऊन कोणाचं बुट्टा खाणार रक्त आहे का आपलं? शेटीत काय म्हणतो थोन वखतो काय बावळाटा सारखं बाई पण आलं जर डोळे लाल करतो. या बंगा भंगार मुंगार आहेत काय? अरे वाघ फाडला होता संभाजीला, त्या मातीतली माणसं आहेत. हो, रेडा वेद बोललाय. रेड्याची टाप नाही झाली नाही म्हणायची आणि भिंतीची टाप नाही झाली नाही चालायची. अरे इथं पाण्याची टाप नाही झाली का थाबडवायची, तू दुसऱ्याच काय? पाण्याची टाप नाही झाली का थाबडवायची. अरे आळ्याला गेल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबराय सोपन काका मुक्ताबाई समोर रेडा रडला. आणि रेडा रडताना काय म्हणतो माहिती का? अरे मी होतो कोण आणि झालो कोण? अरे मी पखार वाहणार आहे, माझ्या पाठीवर पाणी वाहणार आहे. नाही चाललो तर मला आणतात आणि चालायला सोडून देतात, चारा घालत नाहीत. ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो. मोटरसायकलवरती जण चालले तिघ जण 90 मारली होती. तिकडून ट्रॅक्टर आला आणि यांच्यावरून थोडा गाल उडाला. तर रस्त्यावाल्या म्हणले गार पुन्हा बरं हा त्यानं जाणून बुजून उडवला का नाही, यांची इज्जत गेली. हे बिन बाप्पाची आवला हे त्याला घोडा लावला, बस काय गाल उडवला, त्याच्यात ठेवून दिली. तोही काही कच्चा नव्हता, टामी घेऊन उतारला. तो लावण्यास आणल्या 15-20. हे उतारल्यावर म्हणले आईला गुडघे नाही ना राहील, माघार घ्यायला शिका. आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जय निश्चित. काय म्हणजे जय नाही? हा, 1 मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका. 2 झाडं लावा. आणि 3 पांढऱ्या पेशी अटॅकचं कारण सांगितलं. आणि 4था मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना, गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्यांचे अवयव काढून घ्यायचा. अजूनही किडनी नाहीत म्हणून बरेचसे लोक आहेत. जर आपल्या अवयवांना दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर अवयव काढायला काही
मग टाळी वाजवायला तरी काय. हो आता आजची कीर्तन सगळ्या महिला मंडळाला पाया पडून सांगतो. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, पाण्याची गरज आहे. 2 वीज जपून वापरा. 1 दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे, वीज जपून वापरा. आणि 3 महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भान ठेवा. चुकायचंय बापाची घरून टीम4 भांडी उलाली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. बरतय बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग. कपट्ट करत गाताना म्हटलंय दिवांचं फळकाटणी गेलंच होतं, सोपं शिटवा केलंच होतं. काय होतं काय. महिला म्हणत तुम्हाला एक वाक्य सांगू का, तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमच्या टेरिंग आहे ती त्याला दाखवायची. तो नाही म्हणलाय का भांडे घासायला, तो नाही म्हणलाय का धुणं धुवायला, मग तुम्हाला काय अधिकार. इकडे तरुण पोर पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गायीची सेवा आणि भारत मातेची सेवा करायला. अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकुट आणतोय. पैसे पुढे घालतो हलकटा. अहो मुलीच्या लग्नाला फटाके 60,000चे नवरदेव बाहेर. फट 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 फट. अहो ते नवरदेव उड्या हाणायचं त्याला वाटलं शांतबाई आहे. आता आजपासून सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही, आता आहे का नाही. मग लग्न पत्रिका छापायची काय गरज आहे. अहो 1 मिनिटात उद्या महाराष्ट्राला कळत घरी का तमाशा आहे. आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची. हो लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही. मग एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर पायी शाळेत जाते, तिला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला, बिचाऱ्याची छाती भरली उंची भरली आर्थिक बाजू नाही, त्याला 1000 रुपये मदत करा, 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली त्याला एक ड्रेस घेऊन द्या. त्यांच्या गालावरचा असू तुम्हाला पांडुरंग भेटेल. उगा पाहुणे 500 नावं छापीन उन्हात पत्रिका वाटी हलकड अशाही पैसे घालायचे. कशा पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे. काय कोणाला किडा आला उभ्या न जेव होते वराड नाला एक ताटली हातात येतं भात फडी दिली. अहो एकाला भातच सापडवणार ते ताटलीच घरी घेऊन गेला. मोरद्या मला ताटली तर भेटली. अहो एकाला भात सापडला तर वरण सापडा. जेवढे त्या कांदा दाखवायला तर भातही सांगला. तुम्हाला गेला लग्न उडत. मग चांगले गोड गुलाबजामुन होते, चांगली टपटप खायची म्हातारी माणसं. कोणाला किडा आला दिला लांब करून. आता असं नाही राहिला. फसला म्हातारीच्या नाटपुडीत नेलं म्हातार. अहो चांगली बुंदी गुलाबजामुन सेपरेट होते, मारली सो केले एकत्र. राजा राणी, राजा एवढा राणी एवढी. अहो राजाला कळ सुद्धा नाही राणी चिटकली का मुका घेऊन गेली. काय कशातही पैसे कशातही पैसे. एक वाक्य सांगा, पैसा मानात घालू नका, पैसा दानात घाला. हो पैसा दानात घाला. लग्न साधे करा. लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला का असं नाही मी का डीजे लावल्यावर सटा होत्या. लग्न साधे करा. अहो आता आपल्याकडे इतका फावळटपणा आलाय. लग्न इतका खर्च हळदीला आपल्याकडे. लग्न इतका खर्च हळदीला. रात्री हळद लावायची भूतांची अवलाद आहे आपली. रात्री हळद आणि हळदीला स्पेशल डान्स नवरीची आई काय. आणि आता त्याच्यापेक्षा आता आपल्याकडे एक नवीन कार्यक्रम आलाय मेहंदी. मेहंदी मेहंदी सेपरेट कार्यक्रम आलाय आता. ती मेहंदी आणि मेहंदीला खर्च किती माहिती का. 2 लाख रुपये मेहंदीला खर्च आणि 10 रुपयाला नळकंडी दे. ती मेहंदी काढायची. बरं ती मेहंदी काढायची म्हणजे त्याच्यावर का काही ज्ञानेश्वरीची ओवी का काय नाही. खेकळण गांडूळ साप. खेकळण गांडूळ साप. इथून इकडे मांजरीची घाण कुत्र्याची घाण काय. आणि मेहंदीला खर्च मेहंदीला खर्च 2 लाख. अगं बाई त्याच्यापेक्षा बादलीत मेहंदी खालव आणि नवरीत बादलीत बसवणं खायला मेहंदी काय.
का आणते नवरीची मेकअप जरा कमी करो. अहो नवर देवाला ओळखाय ना दुसऱ्या दिवशी. हो त्याच्या जवळून दिली तुम्हाला. मला वाटलं कलवरी. अरे काय कराय कशा ते. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची. आता यांनी सुरू केली. आता तुम्ही बांधा फेटी, आम्ही घेतो नऊवार. पोरीने घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाटण्या नावळी तर मुंडी घ्या. कशातही पैसे घालाय. कशातही पैसे घालाय. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून आरगायला जाऊ गेला ना बामणाच्या गाळ्यात. बामण म्हणला मी हाय तिलाच काटावळी त्याचं काय करायचं. कशातही पैसे. अपूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे. काय कोणाला किडा आला पुढ्या केल्या. आता लोक पुढे पुढतीच नाही. एक तर व्हायच्या केल्या राहत्यात डायरेक्ट फेकून आणले. अशातही पैसे घालायचे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलाय आता. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. ते आईला मिळत ना. तो हातात 99 झालाय. नाही तर 35च होतं पहिले. ते नवरदेवा माग ते खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी माग मकार मेकअप केलेल्या त्या पोरी. ब्युटी पार्लर जाती कलवरी. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतात. पहिले फिशिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सिटिंग करावं लागते. असे 4 पायऱ्या. किती दिवसाचा कोर्स आहे. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि एअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा का सजायचा ऐका. आता पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा. एक भाग इकडे दाडपायचा आणि एक भाग इकडे दाडपायचा. म्हणजे इकडे कांद्याचा वाफा, इकडे लसणाचा वाफा, मध्ये टोंगळा. याचं नाव पॉप. हा एक भाग इकडे दाडपायचा आणि एक पट हॉटेल द्यायची. याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे एकच बाजू बांधायची ही मोकळी. चला हवं येऊ द्या. अहो कलवरीने असं केलं नवरदेव गाडीवर पडला पाहता काय माहिती. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला. त्याच्या पुढं तो बँडवाला. बहर फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता. जसा प्रेत पेटवायचा आहे आता. बहर फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आणि तो महबूब चालतो कसा माहिती का. आणि त्याच्या पुढं फुलं टाकायचे. अरे बाटलीची बुच टाका एवढं आहे रे. त्याला काय फुलं लागत मरणाच्या बाटली. अशातही पैसे घालायचे. कशातही पैसे. कशातही. अहो 4 माणसं असेत महाराज दिसत तिथं हल्ली पाहिजे. 4 माणसं. एक पहिला माणूस तो मठ्ठा कोणी बनवला तो माणूस सापडवला पाहिजे. लई पिसावली पाहिजे ती आवला मठ्ठा. अहो डायरेक्ट टिपाडा बर्फ भरीचं. पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात बर्फ आणि 3 वेळा कुत्र मुतलं त्या बर्फात. आणि आखो पांढरं पाणी आणि मठ्ठा. अहो 22 गलास मठ्ठा पिली एक अवलाद. 22 गलास. मी म्हणलं अवलाद काय भाद्रपदी पोळ्याला जन्मेली का काय. अहो ते मठ्ठा प्याला घरी गेला बाथरूम मधून बाहेरच आहे ना. मठ्ठा दमच काढी ना. उभं राहिलं का गाड 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 गाड. बसलं का खाड खाड खाड. अहो त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. अहो चहा आणू का. गड 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 खाड खाड खाड. आणि दुसरा एक माणूस येतो तो लय हाणला पाहिजे. गुरु मामा. कुठून आणली काय नव्हती आवला. गुरु मामा असा भोंगळा करून आणला पाहिजे लॉन्स मध्ये. गुरु मामा. गुरु मामा. आणि तिसरा एक माणूस येतो तो लय आणला पाहिजे. ती फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली. लय पिसावली पाहिजे ती अवलाद. अहो इथं कापेल इथं कापेल. त्याच्यापेक्षा इथं दोन्ही कोण काप आणि हिंड. नाही तर रविवारी घालूच नको ना.
काय आणि चौथा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे. चौथा माणूस ते गाऊन कोणी शोधलंय, लय पिसावली पाहिजे ती अवलाद गाऊन. अहो सासूलाही गाऊन, सुनालाही गाऊन. सासू झाडाला पाणी घालीत होती आणि पार कामावरून आलं. बाकीचं तुमचं तुम्ही पाहून घ्या. काही आणायचं, कशातही पैसे घालायचे, कशातही पैसे. आता लग्नामध्ये 2-3 गोष्टी इतक्या बिंडोक आल्यात, त्या सगळ्यांनी मिळून बंद केल्या पाहिजे. संस्कृतीला कलंक आहे. लग्नामध्ये तो स्क्रीन आणलाय कोणी, काय म्हणते त्याला, प्री वेडिंग. बर ते आलंय, बर त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा, ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातले सप्ते दाखवा, देवळं दाखवा. तुम्ही काय दाखवा त्याच्यावर? त्या पोऱ्यानं पोरीनं त्यांचं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवतात. मग त्यांनी वाड्यानं पळणे, येड्या बाबळीत मुका घेणे, बोकडे बसून सेल्फी काढणे, कुत्रीचा मुका घेणे. अहो ते पोऱ्यानं पोरीनं वड्यानं पळायचं आणि कॅमेऱ्यावाल्यानं त्यांच्या मागं पळायचं. तो कोर्स निघालाय 2 दिवस जायचं आधी डोंगरा डांगरानं आणि ते त्याच्यावर दाखवायचं. अहो वराड तास टाईट बसून पाहते म्हातारी माणसं. माझ्या नाती सारखी दिसत नातची 2 दिसती काय का. आता ते लग्न पत्रिका बंद झाल्या जवळजवळ आणि ते फ्लॅक्स आणलेत रस्त्याला, बोर्ड ते लावा बर का तुम्ही, पण जरा माणसाच्या अवलादीचे लावा. पावत नाही हो, पावत नाही. अहो भंगरी नवरदेव तो लावा तुम्ही, फोटो लावा. एका कोपऱ्यात नवरदेवाचा लावा, एका कोपऱ्यात नवरीचा लावा, आई बापाचा लावा. आता छत्रपती आपलं दैवत आहे, लावा ना, कोण नाही म्हणत. पण अहो तो भंगरी नवरदेव तो आणि त्याचे फोटो कसे माहिती त्याच्यावर. नाही मी अजून. आता ती नवरी तिकडं लांब झक मारायची, तिकडं उभी करायची ना, त्याच्या पुढून आणून उभी केली. काही आणायचं काय. आता ते मंगलाष्टकाच्या टायमाला एक बोलून आणलंय कोणी, फुगा फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. आता भंगरी नवरदेव दसमू सळ्यागडी तो घातला बोलून मधी, नवरी घातली बोलून मधी आणि त्यांचा डान्स सुरू कुठं बोलून मध्ये. आणि डान्स करता करता ती नवरी त्या नवरदेवाला खेटली म्हणजे स्मॉल टच झाला. आपण त्याला स्मूथ टच म्हणू, आणि एवढा चांगला टच त्याला कधी व्हायला नाही. टच व्हायचा त्याला पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. आणि टच झाल्यामुळे ते नवरदेव भांबवलं, जे फुगा फुटला. 9 बार गाड्या गेल्या नवरदेवाच्या. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगत माझी हजार विठ्ठल